Hello students, today we are going to learn how to write letter in proper sequence. म्हणजेच काय, या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी इन्फॉर्मल लेटर आणि फॉर्मल लेटर जे की आपल्याला परीक्षेत विचारले जातात, दोनापैकी एकच पत्र लिहायचं असतं, तरी सुद्धा मी दोन्ही लेटरचं मार्क डिस्ट्रीब्युशन कशा पद्धतीने लिहिलं तर कसे मार्क दिले जातात ते मी देत आहे. विद्यार्थ्यांनो, नेहमी एक लक्षात घ्यायचं, परीक्षेमध्ये जे काही आपण उत्तर लिहितोय ते एकदम व्यवस्थित लिहिता गेलं आलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला त्या पद्धतीने गुण सुद्धा मिळतात. या व्हिडिओमध्ये तेच सांगण्याचा प्रयत्न केला आहे की आपण शिस्तबद्ध पद्धतीने आपला पेपर लिहिला आणि त्यात प्रॉपर यूज ऑफ ग्रामर असेल, व्यवस्थितपणे ग्रामरचा वापर देखील केला जात असेल, तर नक्कीच आपल्याला हे 5 मार्क तुमच्या हातून जाणे अशक्यच आहे. त्यामुळे हे आपल्याला मिळवायचे आहेत.